మాస్ అనే పదానికి బొడ్డు కోసి పేరెట్టిందే ఆయన చూసే. तर भावना कसा झाला दुर्डा आजच्या व्हिडिओमध्ये. असा दुर्डा करायचा असेल तर काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला एकदम शेड हो कडक व्हिडिओ तुम्ही डेमो बघत असेल, नाही तर तुम्ही आपलं चॅनल पण ओपन करू शकता. सर्व व्हिडिओ आजचे एकदम प्रकारचे असे खतरनाक होते, म्हणजे एकदम कडक आहे तो व्हिडिओ. तर काय करायचं, सर्वात आधी या व्हिडिओला एक लाईक करायचं आणि त्यावेळी कोणी येणार असेल तर सबस्क्राईब करायचं आहे. आणि म्हणजे आपलं चॅनल नवीन आहे त्यामुळे काय करायचं, कमेंट आणि एक लाईक करून नक्की जायचं आहे. आणि सबस्क्राईब केलं तर ते पण करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचं, ते मटेरियल काय आपलं आहे ते डाउनलोड करण्यात काय अडचण असेल तर काय करायचं माहिती काय, आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करायचा आहे. तिथं आपण सगळ्याची रिप्लाय करत असतो. कमेंटमध्ये पण सांगू शकता, आपण तिथं पण सॉल्व करू शकतो. आपण कमेंट पण करू सांगू शकता, काही इश्यू नाही. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण मटेरियल यूज केलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि त्याला आपण कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही. तर चला म्हणलं की व्हिडिओला आपण इथं सुरुवात करूया. तर काय करायचं भावांनो, जे काय आपला बीटमार्क आणि शेपीपेट अलर्ट मशीनमध्ये ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय आपला बीटमार्क आहे प्रोजेक्ट आहे ते सर्वात आधी ओपन करून घ्यायचं आहे. त्या ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय आहे आपण तुम्हाला जे फोल्डर दिलं आहे ते सर्वात आधी इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, जे काही ते बोर्ड व्हिडिओ आपण वापरत असतो ते ॲड करायचं आणि जे काही दुसऱ्या बीटमार्कवर जाऊन इथून इंस्टापार्ट कट मारायचं आहे. त्यानंतर काय करायचं, जे काही तुम्हाला मॉडेल फोटो वापरायचे असेल ते मॉडेल फोटो ॲड करायचे. म्हणजे या मॉडेलचे फोटो तुम्हाला डिस्प्ले बॉक्समध्ये भेटून जातील किंवा आपल्या टेलिग्रामला पण भेटून जातील. काय करायचं, जे काय मॉडेल असेल ते आपण ॲड करून घेऊ करत आधी. तर काही असे छोटे काही फोटोज आहेत ते वरती किमती दिसतील त्याच्यावर आपण याचा फोटो काढून एरिया करून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या बीटमार्कवर जाऊन इथून इंस्टापार्ट कट मारायचं आहे. अशा पद्धतीने काय करतो, आपण सर्व फोटो ॲड करून घेतो मी. आणि त्यानंतर काय करायचं ते सांगतो, काही विषय नाही मला. तर बघू शकता भावना, आपण सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर आता काय करायचं, फोटो ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं, एकदम व्हिडिओच्या एक सेटिंग करायचं आहे सर्वांसाठी. आणि जे काय तुम्हाला बॉर्डर घेतलं आहे ते बॉर्डर ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, दुसऱ्या बीटमार्कवर जाऊन जे काही तुम्हाला असं म्हणजे शॅडो दिली आहे तुम्हाला काही कलरची, तर हे शॅडो ॲड करायची. त्यानंतर जे काही आपली नावाची चेंज आहे ती पण इथे ॲड करून याला बरोबर ॲडजस्ट करून घेऊ शकतो. तुम्ही काही विषय नाही, थोडंसं छोटं करू आणि याला बरोबर पण ॲडजस्ट करून घेऊ. तर काय करायचं, या तिन्ही लेअरला आपल्याला शेवटपर्यंत वाढवायचं आहे. आणि शेवटपर्यंत वाढवलं त्यानंतर काय करायचं आहे, एक दिलं आहे बॉर्डरची. आणि बॉर्डरची जागा सर्व वरी घेऊन जाऊ, म्हणजे कसं आहे हे बरोबर पॉपर दिसणार आहे. हा तर आता पॉपर दिसत आहे. तर आता आपण काय करायचं आहे, या आता म्हणजे या व्हिडिओचे जे काय आता फोटो शूटिंग मी केलेले आहे त्याला याला इफेक्ट द्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही द्यायचं आहे जे काय आपला शेपीपेट तुम्हाला दिलं आहे ते इथून ओपन करायचं. ओपन केल्यानंतर काय करायचं, जे आपल्याला कुठलं इफेक्ट आहे ते इथून कॉपी मारून घ्यायचं आहे. तर आता हे कॉपी केल्यानंतर काय करायचं, डबल आपलं बीट मार्क केल्यानंतर काय करायचं, जे काय पहिला एक फोटो आहे त्या पहिल्या फोटोला आपण हा इफेक्ट देऊन द्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं, आता हे दोन बघू शकता बारीक आहेत फोटो, तर या दोन बारीक फोटोला सोडून द्यायचा. आणि हे पण मोठा सोडून द्यायचा आणि याच्या पुढच्या एका फोटोला पेस्ट करायचं. आणि डबल काय करायचं, हे दोन सोडून द्यायचे, म्हणजे 3 फोटो सोडून द्यायचे आणि एका फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं. त्यानंतर काय करायचं, इथून पण आपण आता 3 फोटो सोडून देऊ आणि या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून देऊ. असे 3 फोटो सोडून एका फोटोला पेस्ट करतो शेवट करून घ्यायचा. 3 फोटो सोडून द्यायची मदत आणि एका फोटोला पेस्ट करायचा. डबल 3 सोडून देऊन आणि याला पेस्ट करू, डबल 3 फोटो सोडून आणि याला पेस्ट करू. अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत पेस्ट करत जायचं आहे. 3 फोटो सोडून द्यायचे आणि एका फोटोला पेस्ट करत शेवटपर्यंत द्यायचं आहे. तर आता शेवटपर्यंत तुम्ही घेतल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि जे काय आपलं प्रीसेट आहे ते इथून ओपन करायचं आहे. आता जे काही दुसऱ्या कुठलं जे इफेक्ट आहे ते कॉपी मारून घ्यायचं आहे. कॉपी मारून घेतल्यानंतर काय करायचं, डबल आपलं बीट मार्क करायचं. तर बीट मार्क केल्यानंतर काय करायचं, आता हे बघू शकता पहिल्या फोटोला आपण हा इफेक्ट आधीचा दिलेला आहे. तर आता त्याच्यात पुढच्या 2 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून देऊ. हां, तर आता या 2 फोटोला आपण पेस्ट केला आहे. तर आता हे मला 2 फोटो सोडून देऊ
आणि पुढच्या 2 फुटला पेस्ट करू. नंतर 2 फोटो सोडून द्यायचे आणि पुढच्या 2 फुटला द्यायचा. तर आता हे 2 फोटो सोडून द्यायचे आणि या 2 फुटला आपण इथे पेस्ट करायचं आहे. आणि आता काय करायचं आहे, डबल हे 2 फोटो सोडून द्यायचे आणि या 2 फोटोला हा इथे पेस्ट मारायचं आहे. तर आता हे पेस्ट तुम्ही शेवटपर्यंत करून घ्या. आता हे कळतच असेल तुम्हाला 2 फोटोमध्ये सोडून द्यायचे आणि 2 फोटोला हे इथे पेस्ट करायचं आहे. तर आता हे शेवटपर्यंत करून घ्या. पाहून एकदम इझी आहे. 2 फोटोमध्ये सोडून द्या आणि 2 फोटोला ही इथे पेस्ट करायचं आहे. डबल 2 फोटो सोडून द्यायचे आणि 2 फोटोला इथे पेस्ट करायचं आहे. हे 2 सोडून द्यायचं आणि या 2 फोटोला आपण हाय देऊन देऊ. तर अशा प्रकारे काय करायचं, तुम्ही शेवटपर्यंत द्यायचं आहे. फक्त 2 फोटोमध्ये सोडून द्यायचे आहे कंटिन्यू. तर 2 फोटो देऊन देऊ आणि डबल मधात मोठा सोडून द्यायचे म्हणजे 2 फोटो सोडून द्यायचे आणि पुढच्या 2 फोटोला पेस्ट करायचं आहे. तर शेवटपर्यंत करत जावं नाही. इथे एकदम इझी व्हिडिओ आहे. तर लक्ष देऊन ऐकायचं आहे त्यासाठी सर्वांनी. तर काय करायचं, त्यानंतर हे काय शेवटच्या 1 फोटो रिपीट आहे ते पण कॉपी मारून घ्यायचं आहे. आता कॉपी मारून घेतल्यानंतर काय करायचं, जे काय आपलं पिक मार्केट टी-शर्ट आहे ते पण ओपन करायचं आहे. काय करायचं माहिती आहे काय, आता लक्ष देऊन ऐकायचं आहे सर्वांनी. तर काय करायचं, इथे काय पहिला मोठा फोटो आहे तर त्या मोठा फोटो देऊन घ्यायचा आहे आणि डबल हे 3 फोटो सोडून द्यायचे आणि इथे एक मोठा ही 1 फोटो या मोठ्या फोटोला इथे पेस्ट द्यायचा आहे. डबल 3 फोटो सोडून द्यायचे, बारकी येतील आणि त्याच्यानंतर एक मोठा एक पेस्ट करायचा आहे. डबल बारकी 3 येतील याला सोडून द्यायचे आणि या मोठ्या फोटोला पेस्ट करायचा आहे. तर असे शेवटपर्यंत करत जायचं. म्हणजे जे 3 फोटो येत आहेत आपले बारीक 3 फोटो सोडून द्यायचे आणि जे काही पुढचा मोठा फोटो आहे त्याला पेस्ट करायचा आहे. तर हे शेवटपर्यंत पेस्ट करून घ्या भावानं. त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडीच होईल आणि आपली काय चूक होत आहे आणि काय नाही ते पण कमेंट करून सांगत करा भावानं. कारण आपल्याला तेवढं बोलायचं नॉलेज नाही हो, त्यामुळे कमेंट करून सांगत करायचं आहे सर्वांनी. आणि व्हिडिओला आपण लाईक करून करत करायचं आहे म्हणजे आपला व्हिडिओ ट्रेनिंगला येईल. खूप मेहनत करत आहे भावानं, त्यामुळे एवढं काम तुम्ही करून घ्यायचं आहे. तर जे काही मोठे फोटो आहेत त्याला पेस्ट करून घ्या शेवटपर्यंत आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी ठेवतो भावानं. तर आजच्या व्हिडिओमध्ये ते इतकंच होतं. भेटतो त्या एखाद्या दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र भावानं.